राष्ट्रपती भवन हे देशातल्या अनेक घडामोडींचा साक्षीदार राहिलं। अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आता जेव्हा देश आर्थिक महासत्ता आणि जगातली एक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो आहे, त्या सगळ्या अनुषंगानं हे राष्ट्रपती भवन नेमकं आहे तरी कसं जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधनं। राष्ट्रपती भवन जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या वैभवाची साक्ष असलेली ही इमारत। मात्र ही फक्त एक वास्तू किंवा इमारत नाहीये, तर लोकशाही तंत्राचं ती एक भव्य प्रतीक सुद्धा आहे। अनेक रहस्य आणि रंजक गोष्टीनं भरलेल्या वास्तूच्या उभारणीसाठी तब्बल 17 वर्ष लागली। इमारतीची पायाभरणी जेव्हा झाली तेव्हा भारतात इंग्रजांची राजवट होती। त्या काळी भारताची राजधानी कोलकाता होती। मात्र कालांतरानं इंग्रजांनी दिल्लीला राजधानीचा दर्जा दिला आणि इंग्रज राजवटीचा सर्वात मोठा कारभारी म्हणवला जाणाऱ्या व्हायसरॉयच्या निवासासाठी ही इमारत उभी केली। 1911 साली इमारतीचं बांधकाम सुरू झालं आणि 1929 साली इमारत बांधून पूर्ण झाली। बांधकामासाठी तब्बल 70,000 विटा लागल्या आणि त्या काळात इमारतीसाठीचा बांधकामाचा खर्च होता तब्बल 1.5 कोटी इतका। राष्ट्रपती भवनात प्रवेश करताच एक मुख्य हॉल लागतो, ज्याला दरबार हॉल असं म्हटलं जातं। इथंच नेहरूंनी देशाच्या पहिल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। विशेष बाब म्हणजे या हॉलमध्ये राष्ट्रपतींसाठी जी खुर्ची आहे त्या खुर्चीच्या उंचीच्या अगदी समसमान इंडिया गेटचा वरचा भाग येतो। खरं म्हणजे राष्ट्रपती भवन हे रायसीना नावाच्या एका पहाडावर उभं राहिलंय। त्या काळी रायसीनावर जयपूर संस्थानाची मालकी होती आणि जयपूरच्या संस्थानानंच या भवनाच्या बांधकामासाठी इंग्रजांना जमीन दिली होती। परदेशातले पाहुणे आणि अन्य महत्त्वाचे कार्यक्रम इथेच पार पडतात। राष्ट्रपतींच्या आचार्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचं वास्तव्य सुद्धा याच इमारतीमध्ये असतं। राष्ट्रपती भवनात एकूण पदांची संख्या ही 439 इतकी आहे। एकूण 347 कर्मचारी या भवनामध्ये कामाला आहेत, तर मुघल गार्डनच्या देखरेखीसाठी तब्बल 225हून अधिक कर्मचारी आहेत। इथल्या मुघल गार्डनचंही एक वैशिष्ट्य आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या 500 जातींची फुलं या एका बगीच्यात आहेत। फक्त गुलाबाच्याच 125 जातींच्या झाडांनी हा बगीचा बहरलाय। त्यासोबतच म्युझिकल, स्पिरिच्युअल आणि हर्बल अशी अनेक गार्डन इथे आहेत। भारताच्या वाटचालीची साक्षीदार राहिलेली ही इमारत प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।